सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, थेट बोला, सत्य बोला आणि समोरासमोर बोला. जे आपले असतील ते आपली भावना नक्कीच समजून घेतील, पण जे केवळ स्वार्थासाठी जवळ आले आहे ते आपोआप दूर होतील. घरामधल्या भांडणांमध्ये कुणी जिंकत नाही, कुणीच हरत नाही, पण सगळ्यात मोठं नुकसान होतं ते आपल्या आनंदाचं. कधी कधी वाईट दिवस येतात किंवा माणसाची बुद्धीही गोंधळून जाते. तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेणं कठीण होतं. म्हणूनच असं म्हणतात, माणूस वाईट नसतो, त्याचा काळ वाईट असतो. म्हणून नेहमी सकारात्मक राहा, सत्य बोला आणि आपलेपणा जपा. वाईट वेळ नक्कीच जाईल आणि पुन्हा आनंदाचे क्षण येतील. आजचे पंचांग शुक्रवार 23 मे 2025. शुभ प्रभात. नवीन दिवसाची सुरुवात आपण पंचांगाच्या शुभ माहितीसह करूया. आज वैशाख मास कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. दशमी तिथी सकाळी 7:45 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल. त्यामुळे जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे असेल त्यांनी तिथीच्या बदलाची नोंद घ्यावी. आजचे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र 7 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल. नक्षत्र बदलाच्या या वेळा लक्षात ठेवा, कारण शुभ कार्यासाठी नक्षत्राचं महत्त्व खूप आहे. आजचा राहू काळ सकाळी 10:45 ते 12:23 या वेळेत राहील. या काळात महत्त्वाचे निर्णय किंवा नवीन काम टाळा. अभिजित मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:50 पर्यंत आहे. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे काही नवीन योजना किंवा कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. आज चंद्र मकर राशीत संचार करेल आणि सूर्य वृषभ राशीत राहणार आहे. आजचा दिवस श्रद्धा, सकारात्मकता आणि शुभ संकल्पनांनी भरलेला जाओ, हीच मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप वेगळा आणि आनंदाने भरलेला आहे. सकाळपासूनच तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडं वेगळं वाटेल. जणू काही मन सतत सांगतंय, आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. हो, आज ऑफिसमधून शक्य असेल तर लवकर बाहेर पडा. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी, आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. एखादं छानसं कॅफे, आवडता चित्रपट किंवा फक्त मित्रांसोबत गप्पा, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद दडलेला असतो. आजच्या दिवशी स्थावर किंवा जंगम मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. भविष्यासाठी घेतलेले हे निर्णय तुम्हाला पुढे जाऊन आर्थिक स्थैर्य देतील. घरात आज काही खास कार्यक्रम, स्नेह मेळावा किंवा कुटुंबाची गोड गडबड असेल. तुम्ही त्या सर्वांच्या केंद्रस्थानी असाल. तुमच्या उपस्थितीने, तुमच्या हसऱ्या चेहऱ्याने घरात आनंदाची लहर पसरलेली असेल. कुटुंबाच्या प्रेमात, त्यांच्या सहवासात तुम्हाला खूप समाधान मिळेल. प्रेमाच्या बाबतीत आज एक छोटासा ट्विस्ट आहे. कदाचित तुम्ही आणि तुमचा जोडीदार आज कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन कराल, पण अचानक काही गरजेचे काम आल्यामुळे तो प्लॅन पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुमच्यात थोडासा वाद होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, प्रेमात हे छोटे छोटे गैरसमज, रुसवे फुगवे आलेच पाहिजेत. संवाद साधा, एकमेकांना समजून घ्या आणि हे क्षणही प्रेमाने पार करा. आजच्या दिवशी संयुक्त प्रकल्प किंवा भागीदारीत नवीन करार करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. आजचा दिवस या गोष्टीसाठी योग्य नाही. थोडा विचार करा, वेळ द्या आणि नंतर निर्णय घ्या. तुमच्याकडे आज काही छान कल्पना असतील, त्या कल्पनांवर कृती करा, कारण आज तुमच्या कृतीमुळे आणि कल्पकतेमुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो. कधी कधी आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला
अचानक आणि मोठ्या प्रमाणात मिळतं. आज तसंच काहीतरी घडू शकतं. कामाच्या ठिकाणीही आज तुमचं कौतुक होईल. वरिष्ठ सहकारी तुमच्या कामाची स्तुती करतील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास अजून वाढेल. हा क्षण मनापासून अनुभवून घ्या. दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मनातल्या गोष्टी लिहा, आवडती गाणी ऐका किंवा फक्त शांत बसून दिवसाचा विचार करा. हे क्षण तुम्हाला नव्या उत्साहाने पुढच्या दिवसासाठी तयार करतील. आजचा लकी रंग आहे सोनेरी. हा रंग घाला किंवा आजच्या दिवसात कुठेही सोनेरी रंगाचा स्पर्श ठेवा. सोनेरी रंग म्हणजे तेज, आत्मविश्वास आणि यशाचं प्रतीक. हा रंग तुमच्या दिवसात नवा प्रकाश, नवी उमेद आणि सकारात्मकता जाणवेल. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.